त्र्यंबकेश्वरमध्येच कुंभमेळा का भरतो यामागचं अद्भुत रहस्य तुम्हाला माहीत आहे का? नाशिक आणि त्र्यंबकेश्वर हे भारतातील प्रमुख कुंभक्षेत्रांपैकी एक मानले जाते. पण यामागे केवळ परंपरा नाही तर समुद्रमंथनाशी जोडलेली एक अद्भुत पौराणिक कथा आहे. पौराणिक कथेनुसार देव आणि दानवांनी समुद्रमंथन केल्यानंतर अमृताचा कुंभ प्राप्त झाला. त्या अमृतकुंभासाठी देवदानवांमध्ये संघर्ष झाला. असे मानले जाते की या संघर्षादरम्यान अमृताचे थेंब ज्या पवित्र ठिकाणी पडले त्यापैकी एक स्थान म्हणजे नाशिक त्र्यंबकेश्वर. याच कारणामुळे या भूमीला अत्यंत पवित्र मानले जाते आणि येथे कुंभमेळ्याची परंपरा सुरू झाली असे सांगितले जाते. त्र्यंबकेश्वरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गोदावरी नदीचा उगम या क्षेत्राशी जोडला जातो. त्यामुळे कुंभमेळ्यात पवित्र गोदावरीत स्नान करायला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले. कुंभमेळा म्हणजे केवळ लाखो भाविकांची गर्दी नाही, तो श्रद्धा, समाधान, संत परंपरा आणि भारतीय अध्यात्माचा दिव्य संगम आहे. म्हणूनच त्र्यंबकेश्वराची भूमी कुंभासाठी इतकी विशेष मानली जाते. अशीच अद्भुत पौराणिक कथा आणि धार्मिक रहस्यांसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.